मावळ तालुक्यातील नेसावे या गावी मागील 2 ते 3 दिवसापासून बिबट्याचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याचे पाहायला मिळते. डोंगरामध्ये असणाऱ्या एका सांबराची या बिबट्याने शिकार केली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्या ठिकाणी बिबट्याने सांबराची शिकार केली त्या ठिकाणी मावळ परिसराने पाहणी केली असता सांबराचा चांगल्याच प्रकारे फडशा पाडलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर वन विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. या बिबट्यावर तत्काळ उपाययोजना करून याला जेरबंद करावे अशी मागणी नेसावे गावातील नागरिकांकडून केली जात आहे. मागील काही दिवसांमध्ये मावळ तालुक्यातील कचरेवाडी येथे बिबट्याचे दर्शन झाले होते. तसेच आता या नेसावे गावामध्ये बिबट्याच्या सततच्या वावरामुळे नागरिकांमध्ये एक मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील रहिवासी अनंत शिरसटे आणि मला दररोज तळेगाव ते नेसवे अपडाऊन करावं लागतं. कामानिमित्त बाहेर जात असतो मी. तर रात्री 1 वाजता येताना मला इथं एक सांबर आडवं आलं आणि परत त्याच्यानंतर जे काल एक आमच्या इथं घटना झालेली की बिबट्याने एक शिकार वनही गावकऱ्यांचा हा जो प्रश्न आहे हा लवकरात लवकर सोडवला पाहिजे. आणि माझ्यासारखे अजून बरेच कर्मचारी इथून जात असतात. सेकंडला वगैरे भरपूर लोक कामाला जात असतात. इथनं 20 पोरं तरी 15-20 लोक जातात कामाला. त्यांना कोणालाही असं म्हणजे घातपात होऊ नये रात्रीच्या वेळी येता जाताना खूप अडचण असते. तर तो प्रश्न लवकर. रस्त्याला लाईटची तर सुविधा काय नाहीच आहे. काही सुविधा नाहीये. एकदम अंधार असतो. तुम्ही पाहिला बिबट्या? बिबट्या मी रात्री तरी एकदा बघितलाय. म्हणजे काल त्याचा वावर इथंच होता. काल मी बघितला रात्री. तो परत गेला वरती आणि एक सांबर पण काल बघितलं त्याच्यासोबत. तर असा तो प्रकार होत आहे. तर याच्यावरती शासनाने आणि वन विभागाने काहीतरी लवकरात लवकर ऍक्शन घ्यावी. बाकी काय गावामध्ये नाही. बिबट्या आलाय अशी भीती सर्वत्र आहे. काय सांगता तुम्ही? गावामध्ये बिबट्या आला हा. अशी सर्वत्र बारीक पोरांना भीती, गुराढोरांना भीती. संध्याकाळचा काल 6 वाजेपर्यंत इथं होता. काल त्याला मी जाऊन प्रत्यक्ष पाहिलं, सांबार मारलं तिथं. नंतर आम्ही खाली आल्यानंतर सकाळी 6 वाजल्यापासून बघत होतो, तरी तो हल्ला नाही. आम्ही 3 वाजता काहीतरी 3 जण गेलो वर गेल्यानंतर 1-2 जण मागं थांबलं. मी एकटाच पुढे गेलो. ते लागलं भ्यायला. मी दगडी हांड्या जातात. मग नंतर मी घुसलो तिथं. घुसल्यानंतर पाहत होतं सांबार मरून पडलं होतं. नरड पडलं होतं अख्खं. रक्त गळत होतं त्याचं. हा, प्रत्यक्ष. नंतर वागणा नाही भेटला. मग नंतर 5 वाजता आला परत खाली. हा, येतो ना डायरेक्ट दिसायचं आमच्या बिल्डिंग वरून. हा, या बिल्डिंग वरून दिसायचं आम्हाला. असा केस झाला. फायटर शिपाई आला, त्याला दाखवलं. त्यांनी पंचनामा आपला तिथे बिचारीने केला. तो म्हणला त्याला काय बिस्कू नका, त्याला खायचं तर खाऊ द्या म्हणला. कोण जायचं मग परत? मी ना काल ना डोंगरामध्ये बिबट्या बैठला होता. त्यांनी सांबर मारलं होतं काय. आणि ना त्यांनी इथं मानाला फाडलेलं आहे त्या सांबराला काय. कुठून? स्टेरेजवरून बघितलाय. मग एवढा मोठा आहे तो. किती वाजता बघितला? काल 10:30 वाजता सकाळी. हा. नमस्कार, माझं नाव नवनाथ नामदेव शिरसट, राहणार नेसावे. प्रथमतः मी मावळ न्यूजचं या ठिकाणी नेसावे गावामध्ये आल्याबद्दल स्वागत करतो. काल दिनांक 3/8/2024 सकाळी 7:30 ते दुपारी 2:30 वाजेपर्यंत ह्या आमच्या पाठीमागे जे डोंगर दिसतोय तिथे बिबट्याचा वावर आढळून येत होता. गावातील सर्व नागरिकांनी तो त्याचं दर्शन घेतलेलं आहे. त्या बिबट्याने त्या ठिकाणी एक सांबर जातीचं वन्य प्राणीचं भक्ष्य करून त्या ठिकाणी तो त्याच्या भोवती फिरत होता. तर आमचं नेसावे गाव हे डोंगराच्या पायथ्याशी आहे आणि ह्या डोंगराच्या परिसरामध्ये हा बिबट्या आजही 1 तासापूर्वी 1-1.5 तास त्या डोंगरामध्ये त्याचा वावर दिसून येत होता. म्हणजे हा बिबट्या कालपासून तर आज दुपारपर्यंत या ठिकाणी वावर करत आहे. त्यामुळे ह्या गावातील नागरिकांना त्या बिबट्यापासून धोका निर्माण झालेला आहे. आज आपण जर पाहिलं तर मावळ तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी ह्या बिबट्याने हल्ला करून जीवघेणा हल्ला केलेला आहे. आपण जर पाहिलं तर तिकडे नानोली वराळी रोडला तिथे भरपूर शेळ्या किंवा जनावरांचं तिथे भक्षण केलेलं आहे. 2 दिवसापूर्वी कचरेवाडी या ठिकाणी रात्रीच्या वेळेस एका घराच्या वरांड्यामध्ये बांधलेल्या कुत्र्याचं त्यांनी तिथे भक्ष्य केलेले आहे. म्हणजे हा एकंदरीत जर विचार केला तर
ह्या मानवी वस्तीमध्ये घुसून आपल्या माणसांचाही जीव घेण्यास कमी करणार नाही. आणि हा आमचं गाव एक तुम्ही तर पाहताय, आवाज जर दिला तरी पोचल एवढा जवळ डोंगर आहे. आणि हा भाग जो आमचा शिरवटा वन परिक्षेत्र क्षेत्रात येतोय, आमच्या गावाला त्या ह्या वन्य प्राण्यापासून खूप मोठा धोका आहे. लहान मुलं झाली, शाळेतले विद्यार्थी झाले, कामगार वर्ग झालं, रात्रीचा प्रवास करत असतात. तर त्यांच्यामुळं त्या बिबट्यापासून त्याचं संरक्षण करण्यासाठी वन विभागाला माझी विनंती आहे की आपण या ठिकाणी रात्रीच्या वेळेत गस्ती घालून सुरक्षेच्या दृष्टीने काही ते ठराविक उपाययोजना कराव्या. आणि हा जो बिबट्या इथे जो वावर करतोय, बिनधास्त फिरतोय, तर त्याचं त्यांनी पिंजरा लावून त्या ठिकाणी त्यांना जेरबंद करावा. आणि फॉरेस्ट डिव्हिजनला मला अजून एक विनंती करायची आहे की हे जे सांबर जे भक्षक केले, सांबर म्हणा किंवा जे काही बिबट्या आहेत, हा आपला ह्या ठिकाणाचा रहिवासी प्राणी दिसत नाही. तो त्यांना या फॉरेस्टवाल्यांनी इथे आमच्या डोंगरामध्ये आणून सोडलेले आहेत. त्यामुळं तुम्ही असं ज्यावेळेस एखाद्या वन्य प्राणी या ठिकाणी सोडताय तर मानवी वस्तीचाही तुम्ही या ठिकाणी विचार करावा, असं मी या ठिकाणी त्यांना निदर्शनास आणून देतो. आणि लवकरात लवकर या बिबट्याला जेरबंद करावा अशी समस्त ग्रामस्थ नेसावेच्या वतीनं त्यांना विनंती करतो. माजी उपसरपंच नेसावे. आमच्या घराच्या शेजारपासून डोंगर चालू होतोय आणि माझी प्रशासनाला विनंती आहे की याच्याकडे दुर्लक्ष न करता याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा. आमच्या गावामध्ये एक 5-6 वर्षापूर्वी एक घटना घडली होती की रानडुकराने एक बबन पंगाजी गायकवाड हे एका शेतकऱ्याला खूप मोठ्या प्रमाणात जखमी केलेलं होतं. याची माझी प्रशासनाला एक परत विनंती आहे की ह्याच्यामुळे मानवी जीवनाला धोका होऊ शकतो. याची गांभीर्याने दक्षता घ्यावी आणि यांच्यापासून कायमस्वरूपी कशी आमची गावाची मुक्तता होईल याची एक त्यांनी काळजी घ्यावी. धन्यवाद. आणि एक 8 वर्षापूर्वी त्यांनी सांबर आणि भेकर ह्या जंगलामध्ये आणून सोडली आणि त्यामुळे या बिबट्यांचा इथं वावर वाढलेला आहे. याची एक दक्षता घ्यावी अशी मी विनंती करतोय. बोला. ज्ञानेश्वर दत्तू शिरसट. मी राहणार नेसावे. सर्वसाधारण आमच्या घराच्या पाठीमागच्या बाजूला वाघ आणि बेकार मारलेले आणि वाघ रात्री 6:30 वाजता आला होता. त्याची आम्हाला भीती आमच्या बायका पोरांना उत्पन्न जास्त होते आणि आमच्या सगळ्या गावातले लोक इथं बघायला माझ्या घरा शेजारी आली होती. माझं घर एक आसपास सांबार मारले त्याच्या लय जवळ माझं घर आहे आणि त्या वाघाची आम्हाला भीती आहे. मुला लेकरांना आमच्या आळीमध्ये सगळ्या बायका पोरांना त्याची भीती आहे. आणि आम्ही 6:30 वाजता वाघ इथं आलेला आम्ही बघितलेलं आहे. रात्री परवा दिवशी पिन बेकार मारलं तेव्हा पिन होता आणि रात्री पिन सांबार मारलं बेकार मारलं तेव्हा पिन वाघ इथं उभा होता. आम्ही 6:30 वाजता बघितलेलं आहे रात्री. आणि आज पिन आम्हाला पोरांना वाघ दिसला होता. काहीतरी 12:30-1 वाजता वाघ पोरांना आज पिन दिसला होता. त्या वाघाचा तुम्ही बंदोबस्त करावा अशी मी विनंती करतो. बिबट्या आलाय वाघ. आमची मुलं शाळा जातात ती भेटतात आमच्या इथे जवळ घराच्या पाठीमागं आलाय. हा घराच्या पाठीमागं आमची मुलं सगळी भेटतात शाळा जायला. तिकडे तिकडे कामवाला आमका याला भीती उठवून झाली. वाटेने भेटल्यावर काय करणार. आमच्या घराच्या आसपास इथं बिबट्या आलेला आहे. त्यांनी सांबार मारलंय. त्यांनी आमची पोरं सगळी शाळा जातात तिथं रस्त्या शेजारी. तुमच्या याचा वाघाचा बंदोबस्त तुम्ही करा. आम्हाला भीतीची वातावरण जास्त आहे. आम्ही जायचं यायचं कुठून. हा रात्रीच आमच्या घरात येऊन बसल. मग आम्ही काय करायचं. मग आमच्या सगळ्यांची घरं कसा लपची आहे का तवा. कामवालं येतात, दूधवालं जातात, पोरं शाळेत जातात. मग आमच्या गावामध्ये ना बिबट्याचा वावर जास्त आहे. कालच्यावरून बिबट्या गावामध्ये असं फिरतोय. त्यांनी एक सांबर पण मारले तर घराच्या आसपासच येतो, जवळ लांब नाही. त्यामुळे आमच्या गावातली लहान पोरं कामवाली रात्रीची येतात, पोरं शाळेत जातात. त्यांना आणायला लागतं. पोरं बी थांबत्या शाळेपासून पुढे येत नाही, काय नाही. भीतीचं वातावरण जास्त आलेलं आहे. आमची हीच विनंती आहे की फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी त्यांचे बंदोबस्त करावा. बंदोबस्त कोण करायचं. इथं का गाड्या गोड्या आहे का. आमची पोरं पायाने येत्या जात्यात. त्यांचं कोण हे करायचं. त्यांचं संरक्षण कोण करायचं. तुम्ही काहीतरी त्याचा बंदोबस्त करा. वाघाचा वाघ आलेला आहे, जवळ आहे इथं.